IPL लिलावामध्ये विक्री न झालेला अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर आता IPL मध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। लखनौ सुपर जायंट्सने त्याला जखमी असलेल्या मोहसिन खानच्या जागी संघात घेतलाय। तर ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्स सोमवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पहिला सामना खेळेल। मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आज IPL सामना होतोय आणि त्यापूर्वी रोहित शर्मा हा चेन्नईमध्ये दाखल झालाय। त्यावेळी एका फॅनने चक्क रोहितच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला, पण रोहितने नकार देत तिला ऑटोग्राफ दिलाय आणि या सगळ्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। भारतामध्ये होणारी महिलांची वर्ल्ड कप वन डे क्रिकेट स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार असल्याचं स्पष्ट झालंय। या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आणि सलामीची लढत ही विशाखापट्टणम इथे होणार आहे। दरम्यान भारतीय क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुद्धा सुरू केली आहे। ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नर 11 एप्रिल ते 18 मे दरम्यान होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार आहे। या लीगमध्ये तो कराची किंग्सकडून खेळणार असून वॉर्नरवर IPLच्या मेगा ऑक्शनमध्ये कुणीही बोली लावली नसल्यानं तो यंदाच्या IPLमध्ये खेळताना दिसणार नाहीये। IPLच्या तिसऱ्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचे संघ भिडणार आहेत आणि या सामन्यामध्ये MS धोनी तब्बल 309 दिवसांनंतर मैदानावर दिसेल। हा सामना बंगळुरूमध्ये होणार आहे। IPLच्या दुसऱ्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने उभे ठाकतील। राजस्थान रॉयल्स समोर अधिक आव्हान मोठं आहे आणि जोस बटलर, अश्विन ट्रेंट बोल्ट आणि चहल सारखे स्टार खेळाडू संघामध्ये नाही आहेत। पहिल्या 3 सामन्यांमध्ये रियान पराग संघाचं नेतृत्व करणार आहे। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL 18व्या हंगामातील पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे। काल कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये हा सामना खेळला गेला आणि यावेळी RCBने KKRचा 7 विकेट्सने पराभव केलेला असून 3 वर्षांनी KKRवर विजय मिळवल्याचं पाहायला मिळालं। काल झालेल्या सामन्यामध्ये विराट कोहलीने संघाच्या विजयामध्ये मोठी भूमिका बजावली। विराट कोहलीने KKR विरुद्ध सामन्यामध्ये 38 धावा करत IPLमध्ये KKR विरुद्ध 1000 धावा पूर्ण केलेल्या आहेत। विराट IPLच्या इतिहासामध्ये चौथ्या संघाविरुद्ध 1000 धावांचा टप्पा गाठणारा एकमेव फलंदाज आहे। झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्री क्रिस्टी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 10व्या अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन आहेत। त्यांनी पोहण्यामध्ये 2 वेळा ऑलिम्पिक सुवर्ण पदक सुद्धा मिळवलंय।